जैसे आपको पहले पार्ट में सारा 300 साल पुराना कॉइन दिखाए थे, अब आगे का पार्ट कंटिन्यू करेंगे। माझे प्रताप पाटील नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार गेली 3 वर्ष झाला आपल्या नंदगिरी किल्ल्यावर जतन संवर्धनाचं तर काम चालतंच, पण दर रविवारी किल्लेदारांच्या मार्फत या किल्ल्याचं संवर्धन केलं जातं। त्यात वर्षातून एक वेळेस ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलं जातं। तर हे तिसरं वर्ष आहे या ठिकाणी आयोजित केलेलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षी या किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण होऊन जो की अस्सल साक्षीदार आहे, तर तो होऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला उपलब्ध करून ठेवलेला आहे। आणि या ज्या हॉलमध्ये हे शस्त्रदालन आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आधीची आणि नंतरची अशी बरीचशी शस्त्र या ठिकाणी पाहायला लहान मुलांना, पाल्यांना, ऐतिहासिकांना आणि नांदेडकरांना या ठिकाणी विनामूल्य आयोजित केलेले आहे। त्यामध्ये आपण पाहू शकता हे जे शिरस्त्राण आहे ते लेडीजचं आहे। या ठिकाणी लेडीजचं शिरस्त्राण म्हणजे स्त्रिया सुद्धा लढाईमध्ये भाग घ्यायचं हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं। हे जे 2 शस्त्र दिसतात त्याला खुर्ज म्हणतात। 3 शस्त्रांचं कॉम्बिनेशन करून हा शस्त्र बनवलेला आहे। त्यामध्ये हा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत। हे जे माझ्या हातातलं तुम्ही जे शस्त्र पाहतात त्याला माडू म्हणतात। हे काळबिटाच्या शिंगापासून बनलेलं सेल्फ डिफेन्स साठी ढाल म्हणून याचा वापर पण केला जातो। वेळ प्रसंगी या दोन्ही टोकांनी शत्रूंना घायाळ केलं जातं। त्याच्यानंतर ही जी बंदूक बघता तिला कराबीन असं म्हटलं जातं। ऑफिशियल तिचं ब्लेंडर भाषा आहे। त्याच्यानंतर हा जो पट्टा दिसता आपल्याला पट्टा बघल्याच्या नंतर सर्वात प्रथम बाजी प्रभू देशपांड्यांचं बलिदान डोळ्यासमोर येतं। हे जे पट्टा आहे ते महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून गव्हर्नमेंटने आज या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे। या पॅनलवर तुम्ही शस्त्र बघता त्यात वेगवेगळ्या राजवटींची वेगवेगळ्या कालखंडांची शस्त्र या ठिकाणी ठेवलेली आहेत। हा जो पहिला भाला बघतो त्याला कल्पा भाला म्हटलं जातं। त्यामध्ये मराठा तोफ तलवार, विंचा तलवार, मारवाड तलवार, मराठा पायदळ तलवार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या नावाच्या तलवारी। ती जी तुम्ही ढाल पाहताय ती उंटाच्या कातड्यापासून बनलेली ढाल आहे। कॅमलची शिंड आहे ती 400-500 वर्ष तिची लाईफ आहे। आरामात ती थोडा काळ ती राहू शकते, टिकू शकते। महाराणा प्रतापांच्या हातामध्ये जो भाला दिसतो तो भाला देखील सांग भाल्याचाच प्रकार आहे। प्राचीन काल की वस्तु आप भी देखो।